नमस्कार, मी डॉक्टर प्रशांत चव्हाण, आपल्या पाल्याचा यूट्यूबवरील बालरोगतज्ञ। आज आपण अतिशय गंभीर आणि ज्यांनी पूर्ण जग हादरून टाकलं अशा आजाराबद्दल बोलणार आहे। तो कोरोना आजार किंवा कोरोनाचा संसर्ग। हा आजार आपल्याला माहिती कोरोना व्हायरसमुळे होतो आणि आता मी हा व्हिडिओ 31 मेला रेकॉर्ड करत आहे। तेव्हा पण खूप पालक आम्हाला विचारतात, सर हा व्हायरस हा आजार परत येतोय का, आमच्या मुलाला याचा प्रादुर्भाव होऊ शकतो का, कारण की मुलांना वॅक्सिनेशन अजून दिलं नाहीये, मोठ्यांनी वॅक्सिनेशन घेतलं आहे। तर काय आहे या आजाराबद्दल आज आपण जाणून घेऊया। हो नक्कीच, मागच्या 2 वर्षांमध्ये इतक्या नंबर ऑफ केसेस, सध्या आजच्या घडीला 3300 केसेस ॲक्टिव्ह केसेस भारतामध्ये आहे। सर्वात जास्त केसेस केरळामध्ये आहे, 1350 केसेस आहेत। त्याच्यानंतर दुसरं राज्य येतं त्यामध्ये आहे महाराष्ट्र, त्याच्यामध्ये 450 केसेस ॲज ऑफ डेट आहेत, ॲक्टिव्ह केसेस आहेत। आणि आतापर्यंत 2025 मध्ये 26 रुग्ण दगावलेले आहेत आणि मागच्या 24 तासामध्ये 4 रुग्ण ह्या आजाराने दगावलेले आहेत। तर नक्कीच मागच्या 2 वर्षांमध्ये इतक्या नंबर ऑफ केसेस वाढण्याचं हे पहिल्यांदा प्रमाण आहे। आणि हा आजार कोणता आहे? हा ओमिक्रॉन व्हायरसचा जो व्हेरियंट आहे त्याचे सब व्हेरियंट आहे। NB1.8.1 आणि LF.7 हे 2 व्हेरियंट प्रामुख्याने सध्या हा संसर्ग करत आहे। हा आजार माइल्ड स्वरूपाचा आहे। याच्यामध्ये ताप, वीकनेस, थकवा, गळावट हे लक्षणं दिसून येतात। घसा खवखव करणं हे एक प्रामुख्याचं लक्षण या नवीन व्हेरियंटमध्ये दिसून येत आहे। हा आजार का घाबरण्यासारखा आहे? कारण की याचा संसर्ग फार फास्ट प्रमाणात होत आहे, त्याच्यामुळं खूप नंबर ऑफ केसेस वाढत आहेत। आता गर्दीच्या ठिकाणी जाणं, लग्नकार्य होणं, शाळा चालू होणार, गर्दी वाढणार, ओव्हरक्राउडिंग होणार। आपण मास्क, हँड सॅनिटायझर हे वापरत नाहीत आहोत, आपण थोडे केअरलेस झालो आहे, त्यामुळे याचं प्रमाण नक्की वाढू शकतं। त्यामुळे कोरोनामध्ये जे आपण एटिकेट्स, रेस्पिरेटरी एटिकेट्स वापरलेत, सॅनिटायझर वापरणे, मास्क वापरणे, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणे, अननेसरी गॅदरिंग्स टाळणे, मुलांना अशी काही लक्षणं दिसले तर लगेच जाणे, हे सगळे एटिकेट्स आपण पाळले आणि वॅक्सिनेशन आपलं अपडेट करून घेतलं डॉक्टरांकडे जाऊन, तर नक्कीच आपल्या पाल्याला ह्या सिरियस आजारापासून प्रोटेक्शन होऊ शकतं। तर कोरोनाला नक्कीच घाबरून जाऊ नका, या आजारावर आपण ऑलरेडी मात केलेली आहे। थँक्यू।